Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. मी चाललोय हॉस्पिटलला. नाईसाला सुट्टी आहे. नाईसा गेली आहे ड्रॉइंग क्लासेसला. तिला नवीनच नुकतंच आता ड्रॉइंग क्लासेस लावले आहे. सो आता आय गेस 10 to 12 का काय असं तिचे ड्रॉइंग क्लासेस आहे किंवा 9:30 ते 12:30 आय डोंट नो. रचनाला माहिती आहे एक्झॅक्ट. सो रचना किचनमध्ये मस्त नाश्ता रेडी करत आहे. टिफिन रेडी झाला आहे. आईची छान पूजा झाली आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. चलो व्लॉग रचनाने पोस्ट केलेला आहे. ब्युटिफुल रोजेस रात्रीच दिले मी रचनाला मिडनाईट. अँड नाश्त्याला आहे मस्त थालीपीठ. टिफिन रेडी. बाय. काळजी घे. लवकर ये. बाय बाय. किती वाजता येशील तू? 7:30ला निघायचं आपण. सो वाजले संध्याकाळचे 7:30 आणि फायनली एवढ्या दिवसांपासूनचा जो प्लॅन चालू होता, जे म्हणतात ना आजकाल रील्स दिसत आहेत की व्हॉट्सअप ग्रुपच्या बाहेर ते फायनली आलेलं आहे, तसं आमचं घडलंय. म्हणजे ॲक्च्युली खूप प्रयत्न करतो आम्ही की प्लॅन जो आम्ही बनवतोय ते एक्झिक्यूट पण हो, कारण खूप लोक आहेत. सो येस, आम्ही सगळे ॲक्च्युली आमचे जे स्कूल फ्रेंड्सचा आमचा जो पूर्ण ग्रुप आहे. बेसिकली लास्ट टाइम आम्ही जेव्हा किटीला गेलो तेव्हा आम्ही असंच प्लॅन केलं सगळ्यांनी मिळून की चला आपण जाऊया ह्याला मरीनला. मग असं झालं की आपण एकटे जाणार म्हणजे आपल्या मुलांना घरी ठेवावं लागेल, तेवढं आम्हाला ट्रॅव्हल करायचंय, मुलं तेवढे वेळ राहतील की नाही हा पण प्रश्न झाला. मग नंतर असं ठरलं की ठीक आहे ना, आपण सगळे एकत्रच जाऊया, हजबंड्सला पण ऍड करू. असं करत म्हणजे ते 1 महिना आधी आम्ही प्लॅन केले आणि सगळ्यांच्या डोक्यात घुसवून ठेवलेलं की ह्या तारखेला आपल्याला भेटायचंच आहे. 7 फेब्रुवारी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे. आपण प्लॅन करतात कारण कधी एकतर ना असे जे ऑल ऑफ अ सडन जे प्लॅन्स होतात ते सक्सेसफुल होतात आणि जे खूप महिन्यांपासून असं चालू असतात ते सक्सेसफुल होतात. ते असे मध्ये येतात ना, ते अजिबात सक्सेसफुल नाही. ते 10 वेळा एक दोन लोक पाठी पुढे असे नाही कॅन्सल करत होतात. ह्या दरम्यान पण खूप लोकांचं झालं की नको. मग ते कसं आपल्याला थोडासा टाइम मिळतो ना त्यांना कन्व्हिन्स करायला. तरी सुद्धा संकेतची फॅमिली नाहीये आणि हे संकेतचीच फॅमिली नाहीये आणि धनश्री नसणार आहे, बाकी सगळे असणार आहेत त्यांच्या चिल्ले लोकांबरोबर. आणि एक सरप्राईज सुद्धा आहे, ते कोणालाच माहिती नाहीये, ते फक्त मला आणि उन्नतीला माहिती आणि याला कळलं ते, कारण ते काल मेसेज फ्लॅश झालं म्हणून ह्याला कळलं, नाही तर ह्याला सुद्धा नव्हतं माहिती. सो ते काय आहे सरप्राईज ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. पण मी एक्सायटेड आहे सगळ्यांचे रिॲक्शन बघायला, कारण इट्स बीन अ लॉंग टाइम. आम्ही ॲक्च्युली अशी वाट बघत होतो की सगळे एकत्र येऊ. आणि आता एक न्यू मेंबर, इट्स नॉट ॲक्च्युली अ न्यू मेंबर, अखिलेश आमचा स्कूल फ्रेंड आधीपासून आहे, लहानपणापासून आहे. आता किटीमध्ये त्याची वाईफ ॲड झाली म्हणून मग अखिलेश बरोबर पण बोलणं वगैरे परत स्टार्ट झालं आणि मग अखिलेश सुद्धा ग्रुपमध्ये ॲड झालाय. बट येस, त्याचबरोबर प्रज्ञाताई सुद्धा आहे, म्हणजे स्नेहाची बहीण जी आहे, आणि ऑफकोर्स अभि फाल्गुनी पण, कारण फाल्गुनी इज ऑल्सो पार्ट ऑफ किटी ग्रुप. सो बेसिकली किटी आणि किटा ग्रुप एकत्र भेटतायत आज. आणि वी आर गोइंग टू मिस संकेत अँड रुची अँड ऑफकोर्स आमची छोटीशी सिया. त्यांचे पर्सनल रिझन्स आहेत म्हणून ते नाही येऊ शकत आहेत. एनिवे, सो चला मग आता आम्ही सगळे निघालो आपापले. आम्ही सगळं सॉर्ट करून ठेवलंय की कोण कोणाच्या गाडीमध्ये यायचंय आणि अननेसेसरी गाड्या काढण्यात काही अर्थ नाहीये, म्हणून आपण सगळे एकत्रच निघूया. अभि ऍक्च्युली आहे आता ऐरोलीला, त्याची तिथे मीटिंग होती. तिथून इथे येणं म्हणजे परत एक मोठं टास्क आहे, कारण 7ला तो फ्री होणार होता. आम्ही 7:30ला निघायचं ठरवलेलं. सो मग त्याला सांगितलं की तू तिकडेच डायरेक्ट पोहोच. आता त्याचा मला फोन आला, मी अर्ध्या तासात पोहोचतो, पण वी आर स्टील इन पनवेल. आम्हाला ठीक आहे, इकडे 40 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचून जाऊ, जस्ट बिकॉज ऑफ अटल्स येतो. सो आता आम्ही फाल्गुनीला पिक करतो. बाकी सगळे लोक आपापले ज्यांना अलॉट केलेले
ज्या लोकांना पिक करायचं ते लोक तसं अलॉट म्हणजे पिक करतायत. सो चलो लेट्स गो. एक्साइटेड. आता मी जास्त एक्साइटेड टू मीट आमची छोटूशी न्यानो. नुसती फोन करते रोज, मा हेच चालू असतं. आणि हा मग मा आणि ओ बोलली ना न्यानू दीदी कुठे असं पुढे येतं. मग दीदी ऍक्च्युली मेन पाहिजे असते, मा नसते पाहिजे. रोज कधी पण फोन करते, सतत फोन चालूच असतो तिचा. मी ना अच्छा मी नाही खेळत मी नाही खेळत म्हणून ती माझ्याशी बोलत नाही असं तिचं म्हणणं आहे. आणि मुलांची एक वेगळी दंगामस्ती होणार आहे. सो चला बघू. ऍक्च्युली आम्ही मरीनचं जसं मी म्हटलं की प्लॅन केलंय, तर नंतर आम्हाला लास्ट काल कळलं की आज मॅच सुद्धा आहे तिथेच वानखडे. तर आम्हाला नाही माहिती की ते कसं आम्ही करणार आहोत. पण आता तिथे चालू तर ऑफकोर्स डिनर सुद्धा करणार. सो डिनरसाठी कॉपर चिमणी रोहनने सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे रोहनने सजेस्ट केलं, मग आम्ही सगळे हो बोललो. कारण आम्हाला असं होतं की एवढा मोठा ग्रुप 25 लोक एका हॉटेलमध्ये एवढ्या मोठ्या ह्याच्यात कुठे बसणार, असा आम्हाला हॉटेल हवा आहे. सो तो आम्ही सिलेक्ट केला. सो गेल्या पहिले खादूमुदू आणि मग नंतर लेट्स सी. सो जे काही होईल पुढे फुल धमाल असणार आहे. यू पीपल स्टे ट्यून्ड. आले माझं चोनूला कचोले कोंडा दिसतो. द्यायचंय का काय नाही चल चल काय ना. फुल रश आहे का? हा एकटा झाला इथे जेवायला. 1.5 तास लेट आहे ते लोक. 1.5 तास. मी दरवेळेस वेट करतो म्हणून तुला लवकर पाठवलं इथे. हे बघ पुसून झाले, खुर्च्या पुसून जेवायला मिळालं नाही. टेबल पुसून झाले, खुर्च्या पुसून झाले, आता खायला पण बसू. भूक लागली यार. कंट्रोल नाही आम्हाला होते. कशी अशी ग पहिले मागवलं. आम्ही जेवायला बसलो. हो आला का कधी? मी 1.5 तास आधी आल्यानंतर मी काय कसं करतो? गिटा तुमचा पण आज त्यांना इम्पोर्ट केलं. आय थिंक बरेच प्रयत्नानंतर आत्ता भेट झाली माझी. काय ते बरेच काय करते, 1 महिन्यापासून चालू आहे म्हणून ते झालं. नाही प्लॅन्स वेगळे होते ते त्यामुळे जरासे. हॅलो हॅलो हॅलो. बाई अर्जुन जागा ठेवली तुझ्यासाठी इथे. अर्जुन तिकडे पण बघ, एवढ्या सगळे जण आहेत तुला. एकट्याला जाय केले ते. रोहन इथे तू चूज केलंय, मला शिव्या खायला मिळाली. मग मी आणि रोहनच फक्त बोलत होतो. पण कोयलाला मी काय बोलले, गपचूप कोयला डन करा. आपला ऍक्च्युली यांना विचारत नव्हतं पाहिजे. मी बोलली कोयला तेव्हाच करायला पाहिजे आपण ठरवायचं. ऍक्च्युली. ह्याला कशाला दिलं? कशी आहेस? आहे व्हेज आहे. आम्ही खाल्ला मशरूम खाल्ला. स्टार्टर खा के निकलेंगे. चलो चलो जल्दी खाओ. सगळ्यात बेस्ट एक बोलू का? हे खायलाच ना बिल्ले. आम्ही पण जेवण करतो. फक्त मी फाल्गुनी आणि रोहन. नाहीये. काय 12:15 नंतर भांडी घासाल. मला माहितीच नव्हतं. जिजू कंदीलला विचारा ना. मला आधी माहिती असेल तुमच्या अशा फालतू प्लॅन आहेत. मला नाही, आपल्याला तर माहितीच नाही त्या गोष्टी. तुम्ही असे काही प्लॅन केले. मला माहिती असेल मी बोलला की कॉपर चिमणी कॅन्सल मी बोललीस की पनवेलला धाब्यावर बसून रात्री ती बघा. ऐका मी अजून पण तुम्हाला नाही पण चाललं असतं. नाटक छान गप्पा मारत काय नाही असं. नाही विषय असा आहे. थांबतो ना. नाही मी आयडिया सांगू काय.
विषय असा आहे की सगळ्यांनी स्टार्टर खाल्ला वेजवाल्यांनी पण starter नाही मग जाऊन बडे मी आपल्या टाईपचं जेवण बडे बरोबर आहे गाडीत ते खाल्लं किती नाही. प्लॅन चाललेत बघा. दुसरा एक अजून ऑप्शन इथून गप्प गाडी काढा आणि डायरेक्ट माहीमला चला सगळ्यांनी फिश खाणं हा आहे अनुराग. पिकं पिकं द्या. पिकं पिकं द्या. दुसरं नाही का काय खायला काय पाहिजे बाबू तुला? चिकन तंदुरी, बिर्याणी राईस. हे पूर्वा तशीची तशीच आहे. कर ना फोन मग तिला सांग डायरेक्ट पडीत यायलाच जा. मला येते गं. एकालाच भेटायला आलंय कसलं आहे? तिचा उन्नती उन्नती लगेच जा. उलटी गाडी काढायला सांग, गाडीत बस आणि बडे मियाला पोच. मग आमचं झालं. इथे काय नाहीये. रोहनची चॉईस. मग चल लगेच बघ लगेच बघ. नवरा आम्ही खूप आधी मग ओळखतोय तू आता आलीस आम्ही नर्सरीपासून बोलतोय त्याला खतरनाक आहे. इथे ना डेटवर यायचं असतं. इथे फक्त डेटवर यायचं असतं. एवढा मोठा ग्रुप नाही. जे कमी खाणारे लोक असतात. अनन्या कोणाला लागेल आज? मलाच लागेल आहे. काय वाटतं तुला? हिला पाहिजे. ही सगळ्या आपापली नावं घेतात. तुला कोण वाटतं कोणाला लागेल? अरे तू कोणाला लागेल ते विचारते. नयनला मोकळा करायचा. प्रज्ञाताई कोणाला लागेल? तू माझ्या सोडून कोणाला पण लागेल. तुला काय वाटतं? सावी विरा प्राजक्ता कोणाला लागेल? सावी विराला विचार. मला असं वाटतं नयनला लागेल आज. एक्झॅक्टली. चला स्टार्ट स्टार्ट. सोड सोड सोड. चला आजचं बिल रचना भरणार आहे. कशी नालायक मैत्रिणी माझी. मला किती लागलीये आणि सगळ्यांना तिथे सांगते आरामात खा. रोहन मी देणार नाहीये. नाही पण माझ्या उलट झालं ना. प्रज्ञा नाही होती पण मला लागली. असं चला अशी किटी नको. ही पोरं अजिबात नको आणि नवरे पण नको. हे नवरे पण बकवास नको आपल्याला. हे बघ आपण ट्रायल पाहिजे होता की नाही. आम्हाला पाहिजे होतं की पूर्वाने यावं. हे पूर्वा पूर्वा नेक्स्ट नाही. पूर्वा नेक्स्ट टाइम जेव्हा पण स्टे वाला असेल तर ते यायचं. हा मी आशेला ठरवलं तुम्हाला जर माझ्याकडे आणलंस तर. माझ्याकडे नाही आहेत पैसे. हा किती? 26,000 सर्विस. तो काका देणार ही त्यांची फेवरेट टीचर आहे. फेवरेट टीचर.
नाही मी झुकेगा नाही. डायलॉग मार दे, मैं झुकेगा नहीं, वो वेज ही खाने वाला है. मी खाणार आहे आता. याचं राहू दे. काही ऑप्शन नाहीये वेज मध्ये. सोया बिया मला खायचा नाहीये. आणि 12 वाजता असं काय घडणार आहे? फक्त कॅलेंडरची तारीख बदलणार आहे. काय ठरलं आता? कुठे चाललो आपण? आता मला सांगा किती चालायचं आपल्याला? 240 मीटर्स. हे बघ इकडे गेल्यावर थोडस लेफ्टला लगेच. वाटलं इकडे. टीचर बघ, टीचर. तिला पाठव, तिला पाठव ना. रोहन दादा चला. शाहू बेबी ते दे गाडी. रोहन, ए रोहन, बिल किती झाला? आम्ही फक्त स्टार्टर खाल्लंय आणि त्यात 12,000 बिल. अरे पोट किती भरलं रे तुझं? पोट किती भरलं? पोट मी खाल्लंच नाही, मी मध्ये वाढत होतो म्हणून तर ते सर्व्हिस चार्ज मायनस करायला. हो ना. चला मग आता आम्ही सगळे निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आता आम्ही पायी सिद्धिविनायक पायी चाललोय. हा बोलते, हा लालबागचा आहे ना सिद्धेश. सिद्धेश म्हणतो असं वाटतं की आपण गणपती आणि बघायला आलो. त्याच्यानंतर गिरगावचे गणपती बघणार आहोत सगळे जिजूंच्या मार्गदर्शनामध्ये. चलो चला चला, नीट सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. काळजी घ्या. टीचरचं ऐका, प्रिन्सिपलचं ऐका. एकदम मस्ती करायची नाही जास्त. आमचं फक्त ऐकायचं. आम्ही इथे आलो बंद आलंय. ठीक आहे. आता अरे चालत कोण जाईल तिकडे? काय जाऊया? ऐका एक काम करा, तुम्ही सगळे इकडे थांबा, आम्ही गाड्या आणतो. पटापट जा मग. चला. पुढचं डिसाईड करू काय करायचं. सनी उन्नती बघ, गाडी घेऊन ये. उन्नती इकडे पळतो. ए बाबा धरा हे हात. डाऊनमध्ये खाली बसू नका. सो आम्ही तिकडनं निघालो कॉपर चिमणीमधनं. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा होता की ऑप्शन्स खूप 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 कमी होते. आपण जाऊन बसलेलो, बुक झालेलं म्हणून स्टार्टर खाल्लं. स्टार्टरमध्ये पण 12,000 बिल झालं. खाल्लं तरी काय? एवढं काय खाल्लं आणि सर्व्हिसच्या 1,000 रुपीज. बिचारा रोहन बोलतो सर्व्हिस तर मीच देत होतो, सगळ्यांना वाढत मीच होतो. सो ऑनेस्टली आपलं हे चाललंय हा. पोपटच होतोय आमचा. सो आता आम्ही फायनली निघालो. त्या दिवशी आम्ही जिथे आलेलो त्रिष्णामध्ये खूप सारे ऑप्शन्स बघितल्यानंतर फायनली आम्ही त्रिष्णा डिसाईड केलं. सनीने फटाफट फोन केला, बुक केले टेबल. त्यांनी सांगितलं तुम्ही या, आम्ही अरेंज करतो. सो आता आम्ही तिकडे आलो. सगळे सेटल झालेले आहे. एकदा पण नाही बोलली तुला नाही काढत. सगळ्यात छोटं कोण आहे? हा चलो, टीचर इज सिटिंग. तुला नाही काढत. सो आम्ही मस्त त्रिष्णामध्ये जेवलो. केक आला. पोट भरला का? ओ दादा पोट भरला का आपलं? नाही बोलतो. हे तुझं काय 99 पॅक मध्ये मिळालं जरा. 99 पॅनकेक मध्ये केक किती व्हरायटीज मिळतो. केकचे? मी तुला बोलीन ना आतमध्ये इथे पण आहे बघ, ह्याच्याकडे पण होतं. अरे बंद आहे सगळं. ते बंद झालं. सो हे कुठे आम्ही cutting करायचं? आज अनन्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तिचा काही दिवसांपूर्वी 2 बर्थडे दिवसापूर्वी 2 का 3 दिवसापूर्वी. आणि ही 2 दिवसानंतर प्रज्ञाताईच्या मुलीचं आहे. सो तिचा पण घे नाव. अगं बाई हळूहळू सगळे उडाले पक्षी. नाहीसू खाली आहे ना. नाहीसू फोटो काढायचा आहे. अच्छा. अरे ती शेवटची बिर्याणी राहिलेली, काय राहिलेच आमच्या टेबलवर आलेलं ना. अरे सिरियसली म्हणजे पनीर पण आमच्या इथे राहिलेलं. अरे एक तर चिकन कसं आलं माहितीये का, फक्त ते स्पूनला लागले तेवढंच आलंच नाही. पण घ्यायला सांगितलं वेटरला, पण बोलव मग जाते जाते पनीरे पनीरे. पण तो वेटर आहे ना पनीरे पनीरे जाते. तो बोलतो अरे अरे पण ते चिकन
चिकनचा एक आयटम आला तर स्पूनला लागलेली ग्रेव्ही तेवढीच होती त्याच्यात. मग ते मला हिरोज Heroes नाही, ते दुसरंवालं. स्पेशल कृष्णा स्पेशल होता तो. मागवलं आपलं. पण प्रॉन्स मला आला कशावरनं भांडतायत बघा. मला आला आपल्याकडे आलं नाही म्हणजे आम्ही फक्त तुम्ही आणि रोहन ए नवऱ्या उन्नती बघ ना, सगळ्यांनी सगळ्यांसाठी पाठवलं, तुम्हाला काहीच नाही पाठवलं. नवऱ्या तू एकट्यानेच मला पाठवला प्रॉन्स थँक्यू बहुत जीव आहे हे नवरा नको माझा. सो ऋषिकेशनी मस्त जागा शोधली आहे जिथे लाईट आहे. हे पण छान आहे रे फोटोसाठी. ए वाव, ए तो हल्ला. ठीक आहे ना. आपण तिला सरप्राईज देऊ. सरप्राईज ती सोडून सगळ्याला कष्ट बाहेर काय बोलावं. दाखव बाई हिला केक दाखव. हे ऍक्च्युली इथे माझ्या डोक्यात होतं, पण मला असं झालं की खूप लवकर तिला आणि काप नाही तर ह्याच हेच कापतील पोरं. अगं तो मेल्ट होत चाललाय खाली. अरे पण पोरंच कापतील. लवकर इकडे बघ घाई. तिच्यासाठी सरप्राईज आहे. लपवा रे लपवा. पोरांच्या हातात द्या लपवायला. ही लवकर या. अरे आमची मुलं अगोदर संपला असता. Happy birthday to you. Happy birthday to you. अरे नवरा राहिला माहितीला ते नको ते गंदू आहे प्लास्टिक आहे. एक पीस मला दे. ओके ओके आय गॉट इट. हे घे. हॅपी बर्थडे तुला माहिती. एक घ्या एक घ्या घ्या. एक घ्या 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 लवकर. ए लहान. हा हा तू पण खा. तू पण खा. मी पण हे रे आपल्याला तर मिळणार नाही. अगर आलं तर काय मिळणार नाही बाई तुम्ही. अरे घे ना. तुला पण देणार आहे बाई. हे कोणाला पाहिजे? नको का डाएटवर आहे ना. झाडं व्हायचं आहे. घे का गं काय अनुभव कशी बघते. हे घ्या. घ्या तू गाडी. करा आपल्या याच्यात. हे दे रे दा. Thank you so much all of you. चला रोहन फटके. मध्ये तरी घ्या तिला. ह्यांचं काय असं. ए चिटिंग नाही चिटिंग नाही. सो पूर्वा वॉज अ सरप्राईज पॅकेज फॉर एव्हरीवन. ए पूर्वा आली कसं वाटलं. पूर्वा आली कसं वाटलं. मला तर नेहमीच नवऱ्या सांगितलं तू ये ना. ते नाही नाही. नवरा तोंडाने काय शोभाने बोलतोय मगाचपासून. आता जो प्लॅन होईल आपण फक्त फार्म हाऊस मध्ये राहण्याच्याच नाही. जर असा प्लॅन करायचा आहे तर आपल्या एरियामध्येच करायचं जिथे आपल्याला चालतं पनवेलला तिथे ढाबे गं. किंवा नाही
करेक्ट डोक्याला शॉर्ट हा खरंच आहे आमच्याकडे नाही नाही 6 लोक नाही आणू शकत. आपण लोणावळा प्लॅन करत असतो परत भेटू फर्स्ट टाइम असा फोकट असतो सॉरी आमची पण युट्यूब ऑन होणार अलिबागला आत्ता गेलो बाकी काय नाही चल ये चल ये पडाल हळू हं. ए चला लवकर उभे राहा पटापट चला यार उभं राहायला सांग ना त्यांना फोटो पाहिजे सो फायनली आम्ही त्यानंतर आलेलो आहोत बॅचलर प्लॅन असा होता की मरीनला पण बसू पण ते काय ते राहूनच गेलो कारण आता ऍक्च्युली वाजलेत बघा किती 1:30 उद्या संडे असल्यामुळे सगळे आरामात आहे ए नानू तू पाळलं बबू आणि तू तर मस्त नाईट ड्रेस मध्ये लगेच जोजो करणार असू दे आईच्या घे आईचं सनी दे ना तुझं ती बघ ते बघ दिदीचा घे दिदीचा